अशा सगळ्या देशामध्ये जे जे हॉकर्स आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी केली आहे आणि ती पॉलिसी बारामतीमध्येही इम्प्लिमेंट व्हावी ही त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळे उद्या पुन्हा एकदा एक मीटिंग आहे या सिओन बरोबर. ही सिओनलाही विनंती केली आहे. मी 2 दिवस, एक दिवस दिल्ली आणि एक दिवस पक्षाचा वर्धापन दिन आहे, त्याच्यामुळे 2 दिवस मी नाही आहे. नाहीतर 11 तारखेला पुन्हा येऊन सिओन बरोबर बसून आपल्याला मार्ग काढता येईल. पण दोन्ही बाजूनी म्हणजे सरकारनी पण आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्यांनीही समंजसपणे दोघांनी मिळून मार्ग काढावा अशी विनंती मी दोन्ही व्यक्तींना केलेली आहे. म्हणजे ह्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना पण आणि सरकारला पण. त्यामुळे बघूया काय होतं. बारामती शहरामध्ये शॉपिंग सेंटर तयार होत आहे आणि अजितदादांना कुठेही असे हॉकर्सवाले नको आहेत म्हणून त्यांना एक पर्याय दिला होता की आपण रिव्हर रोड असेल आणि इतर रस्त्यांना आपण असे शॉपिंग सेंटर केले. त्याचा अवलंब करा. ह्याच्यातून चर्चेतूनच मार्ग निघेल आणि जसं हॉकर झोन्स गेलेले आहेत हॉकर झोनचं ॲक्विजिशन अजून बारामतीत झालेलं नाही असं सीओ मला आता म्हणाले. त्याच्यामुळे त्याचं ॲक्विजिशन जर व्हायचं असेल तर ते तातडीने करावं आणि त्यांना त्या हॉकर झोनमध्ये जो काही नियम कायदा आहे देशाचा त्याप्रमाणे त्यांना ती संधी मिळावी. त्यामुळे मला वाटतं एक प्रोसेस आहे. 8-10 दिवसात हे प्रोसेस पूर्ण करायला मला वाटतं काही अडचण नाही. 8-10 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जो वर्षभरात पाऊस पडतो तो साधारणतः 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये पडला. त्याच्यामुळं घरांचं नुकसान झालेलं आहे, इमारतींचं नुकसान झालं, त्यामुळे शेतीचं देखील नुकसान. त्याची पाहणी आज आपण करणार. मला आठवतंय की या बारामती, इंदापूरचा काही भाग आणि दौंडचा काही भाग सगळ्यात जास्त नुकसान आणि पाऊस हा बारामतीत झाला. त्याच्यानंतर एक इंदापूरचा एक पट्टा आहे त्याचाच झाला आणि मग 3 भागांमध्ये आणि थोडंफार मुळशीमध्ये काही भागांमध्ये तर हे प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर पंचनामे ही करायला सरकारनेही सांगितले होते आणि इथे कलेक्टर 2 दिवस राहिलाही होते बारामतीत. कारण का मी परदेशात असले तरी सकाळी आणि संध्याकाळी माझी कलेक्टरांशी बोलणं व्हायचं. ते स्वतःच 2 दिवस इथे राहिला होते. त्याच्यामुळे प्रशासन आणि सगळे स्थानिक मतदार बारामती आणि इंदापूर या तिन्हीचे आमदार आणि मुळशीचे आमदार या सगळे आमदारी फील्डवर प्रशासन पक्षाचे सगळेच पदाधिकारी. कारण का हा काय राजकारण करायची वेळ नसते. इथे सगळ्याच पक्षाचे सगळेच पदाधिकारी फील्डवर उतरून हे प्रत्येक ज्याला जमेल करण्याचा प्रयत्न करत होते. याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सरकारने या सगळ्या भागातल्या लोकांना सरसकट कर्जमाफी करावी. जिथे ज्या लोकांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांना पुन्हा आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी आम्ही मागणी आधीही केलेली आणि आजही तुमच्या माध्यमातून करतो. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण म्हणाला होता की प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहे. आता माळेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अजितदादांनी पॅनल जाहीर केलेला आहे. जी माहिती बरोबर होते त्यांनी वेगळा पॅनल तयार केलेला आहे. आपल्या पक्षाची काय भूमिका असेल? आमची 5 वाजता आज मीटिंग आहे आणि आम्ही हे माळेगाव असेल किंवा हे कुठलंही ह्यासारखंच इलेक्शन असेल त्याच्यात आम्हाला राजकारण आणायची इच्छा नाही. जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तोच निर्णय आम्ही घेऊ. आधीही घेत आलोय, आजही घेऊ आणि उद्याही घेऊ. त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या हिताचं त्या सभासदांच्या हिताचा असेल तोच निर्णय आम्ही घेऊ. हा पक्ष म्हणून आम्ही कधीच लढलो नाही आणि कधी लढणारही नाही. हा शेतकऱ्या केंद्रबिंदू ठेवून. त्याच्यामुळे आज 5 वाजता त्याची मीटिंग आहे. आदरणीय पवारसाहेब स्वतः आज बारामतीत येणार आहेत. काही कार्यकर्त्यांच्या, सहकाऱ्यांच्या, शेतकऱ्यांची जी काही भूमिका असेल, जी मागणी असेल ती ते ऐकून घेणार आहेत. त्याच्यानंतर निर्णय होईल. संपूर्ण पवार कुटुंबीय आज बारामतीत आहे. 10 तारखेला वेगळं चित्र आम्हाला. सुप्रिया पवारांचं माहिती नाही मला कोण कोण कुठे कुठे आहे. त्यांच्या ऑफिसला माहिती असेल कोण कोण कुठे. मी स्वतः आता चालले इंदापूरला. इंदापूर करून मी दौंडला जाणार आणि दौंड करून मी रात्री दिल्लीला जाणार. कारण का उद्या इन्कम टॅक्सची जी सिलेक्ट कमिटी आहे त्याची महत्त्वाची मीटिंग आहे. क्लॉज बाय क्लॉज त्याचं डिस्कशन सुरू झालेलं म्हणजे उद्यापासून होईल. त्याच्यामुळे उद्यापासून इन्कम टॅक्सच्या सगळ्या महत्त्वाच्या मीटिंग कारण का 1 जुलैच्या आधी आम्हाला बिल फायनल करायचं आहे. आणि बिल फायनल करत असताना बिलच्या कमिटीतले 5 लोक आम्ही या ऑपरेशन ब्लू स्टारचं आपलं ऑपरेशन सिंदूरच्या या कमिटीजमध्ये होतो आणि त्यातले 3 आम्ही अध्यक्षही होतो या कमिटीतले. त्याच्यामुळे गेले 10-12 दिवस
आम्ही या इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीला वेळ देऊ शकलेलो नाहीये या ऑपरेशन सिंदूरमुळे. त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला बिल 1 जुलैच्या आधी फायनल करायचं आहे, करून फायनान्स डिपार्टमेंटला पाठवायचं आहे केंद्र सरकारच्या. त्यामुळे पुढचे काही दिवस आम्हाला या फायनान्स कमिटीच्या इन्कम टॅक्सचं नवीन बिल आहे त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे, तुमची नेमकी काय भूमिका आहे? हा काय माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे, मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला. हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही 6 दशकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल. युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही. राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत, त्यांना काय वाटतं? जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात. कारण शरद पवारांची ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात, म्हणून असं मला नाही. एकतर मी 13 दिवस ऑपरेशन सिंदूरमध्येच होते. त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डीब्रीफिंगसाठी बोलवलं. त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात 14 दिवसांनी, एवढा 14 दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही, पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा 14 दिवसाचा गॅप झालाय. काल मी भोर आणि वेल्हा आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले. त्यामुळे 2-3 दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले. त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल, कार्यकर्त्यांना भेटीन, तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय मला कळेल. राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केलेली आहे. या संदर्भात आपलं काय? नाही, त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल, त्या आर्टिकलच्या आधी 1 महिन्या म्हणजे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही. त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे, त्यांची भावना आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे. त्यामुळे दोघांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी आहे. राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलं यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळेंना स्वतःचं मत नाही, त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार किंमत नाही. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं नसतं. भंडाऱ्यातही पावसामुळे धान पिकांचं नुकसान झालंय. 7 दिवस उलटले, अद्यापही पंचनामे झाले नाहीत. शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जातो. हो, आता पंचनामे झाले नाही. अद्याप पंचनामे झाले. कुठल्या एरियामध्ये? भंडारा. हो, भंडारा, गोंदिया भंडारा. भंडारा. हा, भंडाऱ्याला झाले नसतील तर मी आता त्यांच्या ह्याच्या म्हणजे मी आश्चर्य वाटते मला भंडाऱ्याला अजून झालेले नाही. पण झाले नसतील तर मी तातडीने आता सरकारला विनंती करेन की भंडाऱ्याला लगेच या पंचनामे. जेलवारी करणार आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. कारण गेल्या 2 दिवसापूर्वी मिठी नदीच्या घोटाळ्या प्रकरणी डिनो मोरेच्या घरी ईडीची छापेमारी झाली. प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचं कनेक्शन त्यावरती जोडलं जात आहे आणि पावसाळ्यात नितेश राणे यांनी केलंय. मी ऐकला नाही, मी वाचला नाही तर मला. हिंजवडीमध्ये आयटी पार्क परिसरात काल मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यावर पाणी झालं, दुचाकी गाड्या वाहून गेल्या. तुम्ही त्या संदर्भात ट्विट पण केलं. नाही, गेले अनेक महिने नाही वर्ष मी दर 2 महिन्यांनी हिंजवडीची मीटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने RDA आणि MIDCनी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉंग तिथे डेव्हलपमेंट चालली आहे तर ती अयोग्य आहे. तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा. आमचा विकासाला विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही, नाल्यांवर विचार न करता रस्ते बांधतात, मग असं फ्लडिंग. आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकारबरोबर आणि प्रशासनाबरोबर. कारण का प्रशासनाशीच लढाई चालली, कारण का इलेक्शनच झालं नाहीये. तिथे ना नगरसेवक जागेवर आहे ना कोणी, न्याय कुणाला मागायचा. त्यामुळे दुर्दैव आहे की एवढं सुंदर हिंजवडीचं पार्क हे आदरणीय पवार साहेबांचं एक विजन होतं. तिथे 6 लाख लोक डायरेक्टली इनडायरेक्टली आज काम करतात. इतक्या वर्षात तरी झालं का? कधीच झालं नाही.
आता हे गेल्या 2-1 वर्षामध्ये ज्या वेगाने तिथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने नॉन सायंटिफिक मॅनरमध्ये डेव्हलपमेंट चालली आहे, त्याचा आम्ही विरोध नेहमी करतो. पुन्हा दोन्ही बंधू एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेने देखील या दोन्ही बंधू सोबत यावं असं शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर म्हणाले. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचं आणि त्याला जे करायचं त्याचा अधिकार आहे. पुण्यामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून छळवणूक होत असल्याचा आरोप पालिकेच्या महिला अधिकाऱ्यांनी केलाय. त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाद मागितली, मात्र महिला आयोगाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही. आधीच्या मला जो काल वर्तमानपत्रातली बातमी सांगते मी, वर्तमानपत्रात असं लिहून आलेलं आहे आणि चॅनलवाल्यांनी मी काल पुण्यात टाकलेलं आहे. ती बातमी एकच आहे की अनेक महिने ही महिला पीडित आहे, ती कंप्लेन करत होती, त्याचा कोणीही ऐकलेलं नाही. आणि त्यानंतर आता जे नवीन PMC कमिशनर आलेले आहेत त्यांच्याकडे तिने दाद मागितली आणि तिला लगेच तातडीने न्याय मिळाला आणि आता तिची केस ही पुढे तिला न्याय देण्यासाठी ती लॉज झालेली आहे. त्यामुळे हा चांगला निर्णय. माझी विनंती आहे त्याही महिलांच्या वर जेव्हा असा कुठलाही चुकीचा तिच्यावर होतं तिला न्याय मिळाला पाहिजे. हा देश मनमानीने चालत नाही. हा जे घेतलेले निर्णय आहेत आणि संविधानानेच चालतोय. दुर्दैव आहे की एका महिलेला पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये न्याय मिळाला नाही. उशिरा का होईना आता मिळायला सुरुवात झाली आहे. पुणा म्युन्सिपल कमिशनरचे मी जाहीर आभार मानते. लक्ष्मण हाके सातत्यानं पवार कुटुंबांवरती टीका करतायत. काल देखील त्यांनी म्हटलंय की पवार कुटुंब हे दरोडेखोर आहे. मात्र त्यांनी जे आरोप केले त्यामध्ये त्यांनी असा देखील उल्लेख केला की सारथीला 1900 कोटी दिले जातात, तर महायुतीला 110 कोटी, त्यातील देखील 60 कोटी फक्त अर्थमंत्र्यांकडून दिले गेले. असा दुजाभाव सातत्याने का केला जातोय? मला असं वाटतं की हे माझ्या ऐकण्यात, म्हणजे मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण त्याची जरूर माहिती घेऊन महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेता येईल त्याची की काय पोझिशन. अमोल मिटकरीने असं म्हटलंय की पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतात. कुठले भाऊ आहे? तुम्ही आणि दादा. अजित पवार आणि सुप्रिया अजित पवार आणि मी बहीण भाऊ जन्मापासून आहोतच. पक्ष म्हणून एकत्र येते. पक्ष म्हणून एकत्र येते. ते अमोल मिटकरींची जी इच्छा आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं सरकार अडचणीत आलं. कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय हे लाडक्या बहिणीला निधी दिल्यामुळं. कुठल्या सेनेत येते? कुठल्या सेनेत आहेत? शिंदे असं ते स्वतःच म्हणतात. सत्तेमध्ये आलेलेच लोक असं बोलत आहेत, त्याच्यावर मी काय बोलणार. काही नितेश राणे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करतायत. काल देखील त्यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य धाराशिव मधल्या कार्यकर्त्यां मेळ्यांमध्ये बोललं गेलं होतं. माझ्या वाचनात आलेलं नाही. थँक्यू.